गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे। हे विमान अहमदाबाद शहरामध्ये विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवासी भागात कोसळले। अपघातापूर्वी पायलटने शेवटचा मेसेज नेमका काय दिलेला होता बघूया यात संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। वेळ दुपारी 1:30 वाजेची। स्थळ अहमदाबादचं सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ। विमान एअर इंडिया AI-171 हे विमान 242 जणांना घेऊन लंडनच्या दिशेने झेपावलं। मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या 5 मिनिटात हे विमान कोसळलंय। इंधन टाक्या भरलेल्या असल्यानं विमानाचा स्फोट झाला आणि परिसरात धुराचे लोट उसळले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। एअर इंडियाच्या विमानाचं अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण झालं। सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी 1:30 वाजता टेक ऑफ झालं। टेक ऑफ नंतर 5 मिनिटात विमान मेघानी नगर परिसरात कोसळलंय। विमानातील इंधनाच्या टाक्या भरलेल्या असल्यानं मोठा स्फोट झाला। विमानात एकूण 242 जण, 230 प्रवासी, 2 पायलट, 10 केबिन क्रू मेंबर्स होते। विमानात 169 भारतीय, ब्रिटनचे 52, पोर्तुगालचे 6 आणि कनाडाचा 1 नागरिक होता। प्रीलिमिनरी हमें पता चला है कि 223 जितने पैसेंजर थे। यहाँ पे जिस बिल्डिंग के ऊपर गिरी है वो डॉक्टर्स का हॉस्टल है। इंसिडेंट बनने के विदिन 2-3 मिनट्स में पुलिस, बाकी सभी बॉडियाँ, सिविल एडमिनिस्ट्रेशन, कॉर्पोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे। फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है। ऑलमोस्ट 70 से 80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे। आने के बाद देखा कि पूरा मलबा बिखरा हुआ, आग लगी है, पूरा धुआं गुबारा है, कुछ भी दिखाई नहीं दे रहा, समझ में नहीं आ पा रहा था क्या है। उसके बाद पता चला कि ये विंग्स गिरा हुआ है, फ्लाइट वो किया, फिर प्रशासन ने चारों तरफ से घेर लिया। अपघातग्रस्त विमानाचे हे अवशेष बघून या दुर्घटनेची कल्पना येऊ शकते। विमानाचा सांगाडा पूर्णपणे जळाला असून त्याचे बहुतेक भाग जळून खाक झालेत। रहिवासी भागात हे विमान कोसळल्यानं अनेक इमारतींना याची झळ बसली आहे। परिसरातील वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांनी आपत्कालीन संदेश दिला होता। विमानानं दुपारी 1:31 उड्डाण केल्यानंतर 1:38 विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता। मात्र 700 फुटांवर हे विमान पोहोचल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे। काय होता शेवटचा मेसेज? कॅप्टन सुमित सबरवाल विमान उडवत होते। सहपायलट क्लाइव कुंदर हे होते। अपघातापूर्वी वैमानिकानं मेडेचा कॉल केला होता। मेडे याचा अर्थ मोठा धोका, मला तातडीनं मदतीची गरज आहे। पायलटनं पाठवलेला आपत्कालीन संदेश ATC पर्यंत पोहोचला। मात्र अवघ्या काही सेकंदात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला। विमानतळावरनं लंडनला जाणारी जी काही एअर इंडियाची AI-171 ही जी काही फ्लाईट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 242 लोक होती। त्याच्यात 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते। अहमदाबादमधील विमान अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। कॉकपिट बॉक्स हाती लागल्यानंतर या अपघाताचं कारण समोर येईल। मात्र या दुर्घटनेनंतर विमान सेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।